लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवाळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हित आहे ऐसी कळवाळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवाळ्याची जाती करीला भाविन प्रीती नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्ठात पूर्णेंदु सुंदर मुखादर विंदनेत्रात कृष्णात परम किमपि तत्वमहं न जाने जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास जन्म जन्म मोह दीजियो श्री वृंदावन को वास महिपती राया सद्गुरु राया माझा माता तुझे पाया दाव महिपती माझे आई मजला ठाव देवा पायी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा
चित्त ऐसी कळवाळ्याची जाती करीला भाविन प्रीती। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहू निवासी जगमान्य संतमान्य महाराष्ट्र भूषण पंचम वेद निर्माते नव्हे ज्यांनी या भूतलावर अघटित अशी घटना घडवून दाखवली ती म्हणजे मानव देह घेऊन या निजधामा गेले आणि कलीच्या काला माझे अद्भुत वर्तेविले सदेह वैकुंठ गमन ज्यांनी साधलं अशा श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा आणि बहुतेकांच्या पाठातील परिचयातील अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलाय। विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगावरती चिंतन बघण्यापूर्वी ज्या निमित्ताने आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलोय आलेल्या बसलेल्या सर्व पाहुणे मंडळींना कारण ज्ञात आहेच तरी सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं। या न्यायाप्रमाणे गेल्या वर्षभरापासून ज्यांच्या नावापुढे आपल्याला कैलासवासी वैकुंठवासी असं म्हणावं लागतं कैलासवासी सौभाग्यवती बिजलाबाई धोंडीबा मोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी त्यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। आणि व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीचे कळत न कळत अनेक ऋण त्या परिवारावरती चढलेले असतात, अनेक उपकार त्या परिवारावरती असतात आणि ती व्यक्ती गेल्यानंतर राहिलेल्या व्यक्तींना त्या व्यक्तीच्या ऋणातून उतराई होण्याचं फल प्राप्त व्हावं त्यासाठी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या पूर्वजांनी काही विधी सांगितलेले आहेत आणि त्यातील अत्यंत महत्त्वाचा विधी आहे हा प्रथम पुण्यस्मरण, ज्याला काही जण वर्षश्राद्ध असं सुद्धा म्हणतात। त्या पाठीमागे त्यांचा असणारा संपूर्ण परिवार, त्यांचे पती श्री धोंडीबा त्र्यंबक मोरे, त्याचप्रमाणे त्यांच्या कन्या सौ आशाताई वाल्मिक देवरे, त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव श्री माधव धोंडीबा मोरे आणि श्री संजय धोंडीबा मोरे, त्याचप्रमाणे त्यांच्या कन्या गंगा भागीरथी कुसुमबाई वाल्मिक सोमासे आणि सौ सुशीलाबाई देवचंद देवरे आणि समस्त मोरे परिवार सर्व आप्तेष्ट सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि गेलेल्या व्यक्तीचं ऋण आपल्याकडून फेडल्या जावं आणि त्याचं फल आपल्याला प्राप्त व्हावं त्या अनुषंगाने आलेले सर्व पाहुणे मंडळी आणि सर्व सगळे सोयरे इकडे तिकडे बसणार। आता आपण इकडे तिकडे बसलो म्हणजे सगळ्या देवाधर्माच्याच गप्पा मारतो नाही का। आलेल्या पाहुणे मंडळींनी उगा इकडं तिकडं बसणे फिरणे गप्पा मारणे आणि त्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आजपर्यंत जेवढं नामस्मरण होईल जेवढं नामचिंतन होईल तेवढं त्या गेलेल्या व्यक्तीसाठी ते फलदायी ठरणार आहे। आणि कमीत कमी वर्षश्राद्धाला आलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये संपूर्ण कीर्तन राहत नाही ते मलाही माहिती आहे। सगळंच राहिलं असतं तर मग कीर्तनकारांचं भागलंही नसतं, पूर्ण राहत नाही। पण एक विचार प्रत्येकाच्या मनामध्ये जागृत व्हावा, फक्त जागृत व्हावा की आज मी दुसऱ्यांच्या वर्षश्राद्धाला आलो किंवा मी आज दुसऱ्यांच्या वर्षश्राद्धाला आले पण एक ना एक दिवस माझं सुद्धा वर्षश्राद्ध हा विचार अंतकरणामध्ये कमीत कमी जागृत व्हावा त्यासाठी आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे। विठ्ठल वास्तविक वेळ भरपूर झालेला आहे। काही पाहुणे मंडळींनी तर आल्या आल्या पहिले घड्याळ बघायला सुरुवात केली। अरे आम्हाला वाटलं उरकत आला असेल, कारण येणारेच बरोबर 12च्या 11:30च्या टायमिंगला येतात, परंतु वस्तीपासून लॉन्सवरती कार्यक्रम आहे, पूजा वगैरे सगळे पाहुणे मंडळी आणि आता काय आपण संध्याकाळपर्यंत निवांतच आहे नाही का। घड्याळ जरी पाहिलं तरी काही काळजी करू नका, आपल्या जवळून रेल्वे जाते, कधी कधी उशिरा जरी गाडी सुटली तरी बरोबर टाईमवर जाते, फक्त व्यवस्थित बसायचं, अंतकरणापासून आपल्याला कीर्तन श्रवण करायचंय आणि अभंग सर्वांच्या आपल्या पाठातील परिचयातील आहे आणि जे काकडा करणारी मंडळी आहेत त्यांच्या तर अगदी पाठातील दिसायला सोपा, परंतु तेवढाच मतितार्थ जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगातून आपल्याला सांगितलेला आहे। अभंगामध्ये एका सुंदर नात्याला उपमा म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी घेतलेला आहे। अभंगाचा जो सार आहे तो हा शेवटच्या चरणामध्ये आहे।
बऱ्याच मंडळींनी हा अभंग गायल्यानंतर एक असा शंका येते किंवा एक संभ्रम निर्माण होतो की तीनही चरणामध्ये आईचं वर्णन दिसतं. लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हित आहे. आणि मग म्हणे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. हे नेमकं काय भानगडे? फार वेगळं वाटतंय, परंतु अभंग 3 चरणामध्ये उपमा आहे आणि शेवटच्या चरणामध्ये अभंगाचा सार आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि आजची जी कीर्तन रूपी सेवा आहे, मरणोत्तर कीर्तन रूपी सेवा आहे, एका माऊलीचं पुण्यस्मरण या ठिकाणी आहे. त्या अनुषंगाने दोन्हीही बाबतीत थोडंसं चिंतन घडावं हा विचार करून हा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबराया सर्व साधू संत मंडळी आपल्याला फार थोर आणि फार उपदेशक, आपलं भलं होईल असे विचार त्यांनी या ग्रंथसंपदेतून आपल्यासाठी मांडून ठेवलेले आहेत. परंतु ग्रंथसंपदा वेळीच न पाहिल्याने किंवा ती पाहायला आपल्याकडे वेळ नसल्याने, आपल्याला या कलियुगाचा वारा लागल्याने आपली जी दिशा आहे ती भरकटल्यासारखी झालेली आहे. आणि त्या भरकटलेल्या दिशेला योग्य मार्गावर आणण्यासाठी ह्या संत मंडळींच्या अभंगाचा आपल्याला उपयोग होत असतो. कारण आजची सेवा आहे वर्षश्राद्धाच्या निमित्ताने. व्यक्ती गेला की त्याची अंत्येष्टी, त्याची राख सावडणे, त्यानंतर संपूर्ण दिवसाचा एकत्रित विधी आपण 10वा करतो. प्रत्येक एक 4था 3रा करत बसत नाही, 5वा करत बसत नाही, थेट आपण 10वा करतो. त्यानंतर 11वा 12वा आपण करत नाही, थेट 13वा करतो. 14व्या दिवशी पुन्हा कुंभपिंड असतो, पण आपण तो करत नाही, आपण तो 13व्याच्या दिवशीच ओढतो, ज्याला आपल्या भाषेत आपण 6 मासे ओवाळणे म्हणतो. 14व्या दिवशी तो खरा तर, पण आपण 13व्या दिवशी घेतो. तो झाला की मग प्रत्येक महिन्याला आपण काय करतो? मासिक श्राद्ध घालतो, ज्याला महिना घालणे असं म्हणतात. आणि ते झाल्यानंतर आजच्या दिवशी वर्ष श्राद्ध येतं. म्हणजे व्यक्ती गेल्यानंतर एका वर्षाने श्राद्ध येतं. आणि श्राद्ध म्हणजे नेमकं काय? कारण आपण नेहमी ऐकत आलो मेला म्हणजे गेला. काहींचं म्हणणं हे महिने ह्या भानगडी कशासाठी? कारण मेला म्हणजे गेला. इथे ताट ठेवलंय तर तिथे जाऊन त्याला थोडंच भेटणार आहे, त्यापेक्षा महिने घालायची गरज नाही, वर्ष श्राद्ध मोठं घालू असे म्हणणारे सुद्धा आपल्याला भरपूर जण सापडतात. पण महिने का घालायचे, वर्ष श्राद्ध का घालायचं, या पाठीमागं आपल्या पूर्वजांनी जो आपल्याला दिशा दाखवून दिली, जे काही प्रकार सांगितले ते उगाच नाही सांगितले. कारण गरुड पुराण, आपण गरुड पुराण ऐकतो, ऐकताय ना? गरुड पुराण ऐकता का? कधी लावलं जातं? घरात जर कोणी वारलं की मग गरुड पुराण लावलं जातं. कोणत्या टायमिंगला लावलं जातं? जेवायच्या आधी का जेवल्यावर? जेवल्यावर, बरोबर ना? जेवल्यानंतर दुपारच्या वेळी निवांत गरुड पुराण ऐकू. आता होतं असं, आपण जर गरुड पुराण अगदी लक्ष देऊन ऐकलं ना तर आपण इकडं तिकडं फंद्यातच पडणार नाही बाबा. आपण फक्त आपलं कसं, आपली सुटका कशी होईल हे बघू. पण आपला गोंधळ नेमकं कुठे होतो? आपण जेवल्यानंतर गरुड पुराण ऐकतो. आता होतं असं, जाणारा जातो, त्याला पूर्ण जवळपर्यंत काय आपण तिथं थांबत? असं एखादा जरी झाला का, माझं खूप प्रेम आहे, मी पार राग पडेपर्यंत इथंच बसून राहीन, आहे का इथं कोणी? का बसून राहतोय मी पूर्ण राग होईपर्यंत? नाही, पूर्ण पेटेपर्यंत सुद्धा कोणी दम काढत नाही. तिकडं तो जळत बी नाही, इकडं लगेच कडू घास निघतो. कारण कोणाचं काही खोळंबलेलं नसतं, कडू घास निघतो आणि गरुड पुराण लावतो मग आपण ऐकण्यासाठी. पण नेमका प्रकार असा होतो की भाऊबंद भाकरी घेऊन येतात, भाऊबंद भाकरी घेऊन येतात. आता ज्याचा भाऊबंद मोठा परिवार जर असला तर मग भरपूर भाकरी येतात, भाकरीचं जाऊ द्या पण भाज्या भरपूर येतात. आणि मग वेगवेगळे प्रकारचे पदार्थ खायला भेटतात. इतके दाबून आणतात की गरुड पुराण ऐकायला बसले की डायरेक्ट डुकल्या घेतात. खरं आहे का नाही? हा म्हणले बघा, डायरेक्ट डुकल्या घेतात. गरुड पुराणवाला वाटतंय मलाच सांगते का? बरोबर आहे. ते जर लक्षपूर्वक आपण ऐकलं तर गोंधळ होऊ शकत नाही. त्यामध्ये पूर्ण वर्णने का महिने घालायचे? कारण आपल्याला जायचं यमलोक, म्हणजे लगेच येवल्यावरून निघालं लगेच कोपरगावच्या येवल्याच्या मध्ये यमलोक आहे का? नाही, फार लांबचा प्रवास आहे. आणि तो प्रवास आपल्याला करायचा आहे वैतरणा नावाच्या नदीतून. तो आपला प्रवास आहे. आणि तो प्रवास सुद्धा कसा आहे तर ज्या प्रकारे आपलं कर्म आहे, ज्या प्रकारे आपण वागलेलो आहे त्या पद्धतीने सुद्धा तो आपला प्रवास आहे. आणि तो प्रवास करत करत आपल्याला जायचं आहे विश्रांतीसाठी. फक्त ज्या तिथीला आपला महिना आहे
तो दिवस फक्त विश्रांतीसाठी भेटतो आणि तो दिवस विश्रांतीसाठी भेटतो। जे ताट आपण इथे ठेवलंय त्या ताटातून अंश रूपाने तो जीवात्मा ते अन्न ग्रहण करत असतो आणि ते अन्न ग्रहण केल्यानंतर त्या अन्नावरती त्याला पुढचा महिनाभर प्रवास करायचा आहे। आणि आजच्या दिवशी प्रथम वर्ष श्राद्धाच्या दिवशी तो जीवात्मा यम दरबारामध्ये हजर होतो। 13व्याच्या दिवशी प्रवास सुरू होतो तर वर्ष श्राद्धाच्या दिवशी यम दरबारामध्ये हजर होतो। हा वर्षभराचा प्रवास आहे आणि जी काही त्याला ऊर्जा जी एनर्जी प्राप्त होते ती आपण महिन्याला जो नैवेद्य अर्पण करतो त्याने प्राप्त होते। आजच्या दिवशी यम दरबारापर्यंत पोहोचवण्याचं काम परिवाराचं आहे। तिथपर्यंत आता इथे गेल्यानंतर त्यांची डायरी उघडल्या जाईल, काय त्यांनी केलं असेल त्यानुसार त्यांना ते मिळणार आहे, पण तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम आपलं आहे। आणि त्या अनुषंगाने जोपर्यंत पुत्र हे कार्य करत नाही त्या पुत्राला सुद्धा मात्या पित्यांच्या पितरांच्या ऋणातून मुक्त झाल्याचं फळ मिळत नाही। आणि शास्त्र आपलं असं सांगतं की आपल्याला मनुष्य म्हणून देवाने जन्म दिलाय। आपण माणसं आहे ना, दिसायला तर दिसतोय बुवा, कारण आपण गोठ्यात राहत नाही, घरात राहतो, आपण ओट्यावर बसत नाही, घरात बसतो, आपण जिभेने पाणी पित नाही, आपण तोंडाने होटाने पितो, त्यावरून तर कळतंय कमीत कमी आपण माणसं आहे ना, माणसं आहे ना आपण। एकदा सुट्टी घ्यायची जेवायची, ते लग्नासारखं चालू करू आपण, अगोदर जेवण विठ्ठल 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 माणसं आहे आपण। आणि शास्त्र असं सांगतं की मनुष्य म्हणून जर देवाने आपल्याला जन्माला घातलंय तर आपले कर्तव्य की आपण मनुष्यासारखंच मेलं पाहिजे। मरण मरण कसंही नाही मारायचं। लोक असे मारा त्या काही कधी मरणाला लाज वाटते, मी का आलो याच्याकडं, असे मरतात, कसंही नाही मरायचं। उग आला जन्माला आला हेला पाणी वाहून वाहून काहीच उपयोग नाही झाला, कशाला आला, मरायचं सुद्धा कसं भंगार सारखं मरायचं नाही। मरायला सुद्धा काय पाहिजे, काहीतरी क्वालिटी पाहिजे। मग कसं मरायचं? महाराज म्हणले मरताना आपल्या डोक्यावर असणारे दुसऱ्याचे कर्ज, आपल्या डोक्यावर असणारे दुसऱ्याचे उपकार, आपल्या डोक्यावर असणारे दुसऱ्याचे ऋण सगळे फेडायचे मग मरायचं। कारण कर्ज ऋण उपकार घेऊन जर तुम्ही मेले तर त्या माणसाचं ऋण फेडण्यासाठी, त्या माणसाचे उपकार फेडण्यासाठी तुम्हाला पुन्हा त्याच्या द्वारामध्ये जन्म घ्यावा लागेल। मग तो कुठल्याही रूपात होईल, कुत्र्याच्या, बैलाच्या, कशाच्याही, पण त्याच्या घरी चाकरी करून तुम्हाला ते ऋण चुकवावं लागेल। कारण तुकोबराया सांगतात जन्म संपतो परंतु काही गोष्टी आपला पिछा सोडत नाही, काही गोष्टी जन्म संपला तरी आपला पिछा सोडत नाही। ऋण, वैर आणि हत्या या काही केल्या तरी आपली पाठ सोडत नाही। म्हणून सगळं कर्ज फेडायचं मग मरायचं। म्हणजे सामान्य कर्ज आम्ही फेडू, पण आमच्या पितरांनी आमच्यावर जे कर्ज केलंय ते कर्ज आम्ही फेडायचं कसं? तर ते कर्ज फेडण्यासाठी हे पिंडदान नावाचा विधी आपल्या शास्त्राने सांगितलेला आहे। मग पिंडदान एखादा म्हटला मग जित्यापणी नाही अन्न आणि मेल्यावरी पिंडदान, जिवंतपणी पाहायचंच नाही, मेल्यावर पिंडदान करायचं, मग फिटलं म्हटले पितरांचं ऋण, एवढंही सोपं नाही। श्रीमद देवी भागवतामध्ये आदर्श पुत्राची व्याख्या आली की आदर्श पुत्र कुणाला म्हणायचं तर जीवतो वाक्य कारणात, म्हणजे जिवंतपणी जो माता पित्याच्या आज्ञेचं पालन करतो, माता पिता गेल्यानंतर गयायाम पिंडदानश्य, जो त्यांचं पिंडदान करतो, आणि भूया ए भुरी भोजनात, जो आई वडिलांच्या प्रीत्यर्थ भोजन घालतो, त्याला शास्त्राने आदर्श पुत्र म्हटलेलं आहे। आणि त्या पद्धतीने जर हे विधी केले तर ते पितर तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात। तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती तया कुळा, आपल्या कुळाचं कल्याण व्हावं, पितरांचा आशीर्वाद ज्याच्या पाठीमागे आहे ना त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही। पण आपल्यापैकी निम्मे लोक असे आहेत, इथं सुद्धा बसलेल्यापैकी 50% असे असतील की ज्यांना पितृदोष असेल। इतका भयानक की फार फार ते आपल्याला त्रासतात।
बंगला बांधतो आपण, पण झोप येत नाही आपल्याला. घरात सारखे आजारपण चालू आहे, घरात अपघाती मृत्यू होतात, घरातल्या मुलांचे लग्न जमायला अडचण येते, घरामध्ये अनेक प्रकारची जीवितहानी वित्तहानी होत असते. हे सगळे प्रकार त्या पितरांना तृप्त न केल्यामुळे होतात आणि ते पितर आपल्याला संकेत देत असतात, अनेक प्रकारे ते आपल्याला त्रास देत असतात. मग एखादा म्हणाला का हो ते तर आमचीच आजी आहे किंवा आमचेच आजोबा होते किंवा आमचेच पंजोबा होते, मग ते आम्हाला का त्रास देतात? आता तुम्हाला संकेत नाही देणार, मग काय ते शेजारच्याला जाऊन देतील काय? ते आपल्याला संकेत देतात. म्हणून वेळीच जर आपण पितरांची क्षुधा शांती केली तर पितर त्रास देत नाही. म्हणून कमीत कमी वर्षातून 3 वेळेला तरी पितरांचं स्मरण झालंच पाहिजे. एक, ज्या दिवशी त्यांची पुण्यतिथी येते तो दिवस, दुसरा पितृपक्षामध्ये जेव्हा आपण पितर घालतो तो, आणि तिसरा म्हणजे अक्षय तृतीया. या 3 तिथीला आपल्या पितरांची आठवण करून स्मरण घातलंच पाहिजे, म्हणजे पितरांची कृपा आपल्यावरती राहते. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून या क्षुधा शांतीसाठी हे विधी अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आज या माऊलींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण जमलोय. आज वर्ष झालंय. मृत्यू ही संकल्पना अशी आहे की आपल्याला आवडत नाही. आवडतं का? मरायला आवडतं का? अजिबात आवडत नाही. कटाळून जरी म्हणलं देवा उचल, ते फक्त इथून राहतं. कुठून राहतं? फक्त इथून राहतं. मर, माऊली सांगतात आगा मर हा बोलणं साहती. मर हा शब्द सुद्धा आपल्याला सहन होत नाही. महिला मंडळ एखाद्या बरोबर जर आपलं भांडण चाललंय, एखादी बरोबर आपण जोरात भांडतोय आणि भांडणात जरी ती आपल्याला म्हणली मर, तरी आपण तिला म्हणतो मला मर म्हणती, तूच मर. मर हा बोलणं सुद्धा आपल्याला सहन होत नाही. पण योगायोग असा आहे, ज्या लोकांमध्ये आम्ही राहतो ना, जिथं आता आपण राहतोय त्या लोकांचं नावच मृत्यू लोक आहे. काय? त्या लोकांचं नावच मृत्यू लोक आहे. आणि इथे आल्यानंतर मृत्यू हा प्रत्येकाचाच येणार आहे. कारण किती टाळण्याचा प्रयत्न केला, त्याला टाळण्याचा प्रयत्न करणं ही फार मोठी विकृती आहे. मरण हे कधीच टाळणार नाही. प्रत्येकाचा इथे नंबर लागतो. फरक फक्त एवढा आहे की काही काल गेले, काही आज चालले आणि काही उद्या जाणार आहे. स्पष्ट वर्णन केलंय. इथे आल्यानंतर प्रत्येकाला जावं लागतं म्हणण्यापेक्षा इथे आल्यानंतर भगवंताला सुद्धा जावं लागते. अवतार सोडावेच लागतात. प्रत्येकाला जावं लागतं. समर्थ रामदास स्वामींनी एक समास लिहिलाय, मृत्यू नावाचा समास. आणि त्या मृत्यू नावाच्या समासामध्ये त्यांनी वर्णन केलं की इथे आल्यानंतर गेले बहुत धनाचे. धन त्यांच्याकडे होतं. खूप श्रीमंत माणसं या जगामध्ये होती आहे. पण श्रीमंत माणसं मृत्यूला टाळू शकतात का? नाही. त्याची प्रचिती तर आपल्याला आत्ता आली. 90 किलो वजन होतं. माझं नाही, डॉक्टरचं. आता असं नका जाईना आपलं वाढ आणि लोकांवर कशाला जळावा. 90 किलो वजनचा डॉक्टर होता. एका व्यक्तीला कोरोना झाला आणि तो हॉस्पिटलमध्ये गेला. 90 किलोचा डॉक्टर. पण डॉक्टरला म्हणाला, डॉक्टर तुमच्या वजना इतके पैसे देतो. तराजू आणला मोठा, एकीकडे डॉक्टर घातला, एकीकडे पैसे घातले. तुमच्या वजना इतके पैसे देतो, फक्त मला वाचवा, मला मरू देऊ नका. डॉक्टरच्या वजना एवढे पैसे होते लोकांकडे डॉक्टरला देण्यासाठी. पण ज्यांना जायचं होतं ते वाचले का? आणि ज्याला कोरोना झाला, आपल्याला झाला, आपण गेलोच नाही, घरीच कोराच्या पेलो, तरी सुद्धा काय झालो? वाचलो की आपण. ज्याला जेव्हा जायचं होतं धन असलं म्हणजे मृत्यू टळतो, अशातला काही भाग नाही. रामदास स्वामी सांगतात गेले बहुत धनाचे, त्यानंतर गेले बहुत काळाचे. काही लोकांना दीर्घ आयुष्य लाभतं. मी स्वतः 110 वर्षाची एक म्हातारी पाहिलेली आहे. तुम्ही सुद्धा पाहिले असेल. 110, 105, 125 वर्षापर्यंत लोक जगतात. पण 125 वर्ष वय झाल्यानंतर सुद्धा त्यांना
जावंच लागतं, आयुष्य जास्त मिळेल पण थांबता येतं का? नाही. गेले बहुत काळाचे, गेले बहुत बळाचे, असे बलवंत होऊन गेले आपल्या देशामध्ये की पोलादी पहारी अशा हाताने वाकवत होते. हाताने वाकायच्या पण पोलादी पहारी हाताने वाकवणारे बहादर आपल्या देशामध्ये होऊन गेले. पण एवढं बळ होतं पण मृत्यू पुढे काही चाललं का? नाही. गेले बहुत बळाचे, गेले बहुत कुळाचे, कुळवंत राजे, सगळे आले आणि सगळे मेले. अहो काहीच उरलं नाही तर प्रत्येकाला जावं लागतं. बरं हा मृत्यू असा आहे, आपल्याला माहित नाही का आपल्याकडे येणार आहे की नाही? आता तुम्ही एवढे आले पोटभर जेवणारे पण तुम्हाला माहिती की नाही तुम्ही एक दिवस मरणार आहे? मला माहिती तुमची इच्छा नाही आहे पण मरणार आहे का नाही? जर आपल्याला माहिती आहे मरणार आहे तरी या मृत्यूपासून आपण घाबरत असतो, तर या मृत्यू आपण टाळण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही म्हणाल टाळण्याचा कुठं प्रयत्न? अहो साधी गोष्ट आहे, साधं पोट जर तो खायला लागलं आपलं, गुडगुड गुडगुड करायला लागलं की गुडगुड करायला लागलं की आपण इनो पितो. काय करतो? इनो पितो. पण इनो पिऊन जर फरक नाही पडला मग गोळी आणतो मेडिकलमधून. गोळी खाऊन जर फरक पडला नाही तर डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला इंजेक्शन देतो. इंजेक्शन घेऊन फरक नाही पडला तर सलाईन घेतो. सलाईन घेऊन फरक पडला नाही तर मोठ्या दवाखान्यात जातो. तिथं गेल्यानंतर डॉक्टर सांगतो एंजियोस्कोपी काय किर्लोस्कोपी काय असेल सगळं करतो. कशासाठी? कशासाठी? बरं होण्यासाठी. बरं कशासाठी व्हायचं? जगण्यासाठी. म्हणजे सगळं कशासाठी चाललंय? मरण येऊ नये याच्यासाठी सगळे प्रयत्न करतो आपण. कशासाठी? मी मरू नये. कारण सगळ्यात जास्त मनुष्य कशाला घाबरतो? मरायला. मरायला. एखादा म्हणाल वाघ आला, चोराला, कशालाच नाही घाबरत. कशाला घाबरतो? मरायला घाबरतो. मरण्याशिवाय दुसऱ्या कशाला नाही. बरं याला टाळण्यासाठी किती प्रयत्न. पुराणामध्ये सुद्धा खूप टाळण्याचा प्रयत्न केला. मायकल जॅक्सनचं नाव ऐकलेलं आहे तुम्ही? ऐकलेलं असेल. त्याला 135 वर्ष जगायचं होतं. किती? 135 वर्ष त्याला जगायचं होतं. पण तो फक्त वयाच्या 35व्या का 40व्या वर्षी मेला. 135 वर्ष की त्याने एवढी यंत्रणा केली होती की 12 डॉक्टर त्याच्या दिमतीला राहायचे. 12 डॉक्टर. त्याला जेवण आलं की आपल्यासारखं बसा पंक्तीला आणि पुंडलिकावर हरी विठ्ठल व्हायच्या आधीच आपण बसतो, तसं नव्हतं. 12 डॉक्टर तर होते पण जेवण आलं त्याच्यासाठी की लॅबमध्ये तपासल्या जायचं आणि मग त्याला ते खायला दिलं जायचं. एवढी यंत्रणा होती की त्याने अनेक किडनी डोनर, लिव्हर डोनर, हार्ट डोनर सगळे जमा करून ठेवले. जर काही गेलंच तर पटकन टाकायला ते सुद्धा त्याने जमा करून ठेवले. सगळी यंत्रणा. दिवसातून त्याचं कितीतरी वेळा चेकअप व्हायचं. का? तर त्याला 135 वर्ष जगायचं होतं. पण मेला फक्त वयाच्या 35व्या ते 40व्या वर्षी. आणि त्या पाठीमागे सुद्धा एक वासना कारणीभूत होती. आपल्याकडे कसं जातीभेद आहे जरासा, त्यांच्याकडे वर्णभेद आहे, काळा आणि गोरा. तिकडे सगळे गोरेच, फक्त एकटाच बराक ओबामा काळा झाला, नाही तर सगळेच गोरे तिकडं. तेवढीच एक क्रांती आहे, नाही तर सगळे गोरे. आणि तो काळा होता. मायकल जॅक्सन काळा होता पण त्याची प्रेयसी गोरी होती. म्हणून त्याला तिच्यासारखं दिसायचं होतं, गोरं व्हायचं होतं. म्हणून त्याने आपल्या शरीरावर अनेक शस्त्रक्रिया केल्या. स्वतःची प्लॅस्टिक सर्जरी केली. अनेक शस्त्रक्रिया केल्या कारणाने त्याच्या शरीरावर ते इंजेक्शन जे दिले गेले त्या साईड इफेक्टमुळे त्याचा मृत्यू झाला. जगायचं किती दिवस होतं? 135. पण जगला फक्त 35. म्हणजे किती यंत्रणा केली. त्याने जे ठरवलं त्याच्यात काही बदल होणार आहे का? नाही. किती प्रयत्न करा. आणखी एक मृत्यू टाळणारा झाला बहादर. पुराणामधला भक्त प्रल्हादाचं नाव ऐकलंय? ऐकलंय? भक्त प्रल्हादाचा बाप काय नाव? हिरण्यकश्यपू. सगळ्यांना माहिती हो. आपल्या येवल्याला राहतात काय? माणसं एक तर फार वाईट वागून अमर होतात, नाही तर फार चांगले वागून अमर होतात. जे मध्येच राहतात ते मध्येच राहतात. हिरण्यकश्यपू याने ब्रह्मदेवांची तपश्चर्या केली. ब्रह्मदेवांची तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेव याला प्रसन्न झाले. ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर ब्रह्मदेवांनी याला विचारलं काय पाहिजे. याने सांगितलं मला मृत्यू नको, मला अमर करा. ब्रह्मदेव म्हणाले का रे तुला एवढं कळत नाही का कोणाकडे काय मागावं? म्हटले काय झालं? अरे मी तुला अमर कसा करू, काय अडचण आहे? ते म्हणाले मीच अमर नाही तर तुला कुठून अमर करू? कारण मी जरी ब्रह्म असलो तरी माझी आयुर्मर्यादा संपली की मला सुद्धा जावं लागतं. माझं हे शरीर सुद्धा थांबत नाही, मी सुद्धा मरतो.
मग मीच अमर नाही तर तुला अमर कुठून करू? मग ते म्हणाले दुसरं काहीतरी माग. मग याने डोकं लावलं. आता हिरण्यकशिपूचं डोकं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याने डोकं लावलं आणि ब्रह्मदेवाला म्हणाला, ठीक आहे, मला तुम्ही अमर करू शकत नाही, पण मरणामध्ये थोडी सूट द्या. काय मागितली? सूट साखर नाही बरं. तुम्ही भाजी घ्यायला गेल्यावर कशी 30 रुपयाची भाजी 20 रुपयाला द्या, तसं त्यांनी केलं. मरणामध्ये मला थोडी सूट द्या. हे म्हणाले, कसली सूट? तो म्हणाला, सांगतो, लिहून घ्या, विसरशाल तुम्ही. मग ब्रह्मदेवांचा पी सोबतच होता. ते म्हणले, घे पेन. केली लिहायला सुरुवात. मग ते म्हणाले, ठीक आहे, मला मरणच यायचं असेल तर मला दिवसा मरण नको. म्हणले, तथास्तु. रात्री नको, तथास्तु. आत नको, तथास्तु. बाहेर नको, तथास्तु. शस्त्राने नको, तथास्तु. आसराने नको, तथास्तु. 12 महिन्यातल्या 1 महिन्यात नको. ते म्हणले, तथास्तु. म्हणले, पशुच्या हातून नको, तथास्तु. देवतेच्या हातून नको, राक्षसाच्या हातून नको. आसराने शस्त्राने सगळं मागून घेतलं याने. ते ब्रह्मदेवाचा पेय म्हणे, ओ थांबा थांबा थांबा, यादी फार वाढायला लागली. कसं व्हायचं? ब्रह्मदेव म्हणाले, याला किती यादी वाढू दे, याला किती शानपणा करू दे, याला किती शायनिंग मारू दे, पण माझे पप्पा एवढे हुशार आहे. चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी. चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी. चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मुकुट सळवणी धन्य तोची विठोबा विठोबा. ब्रह्मदेव म्हणाले, याला काही मागू दे, पण माझे वडील इतके हुशार आहे. चतुर तो शिरोमणी, चतुरांचा बाप आहे म्हणले तो. याला काही मागू दे, पण याचं मरण टळणार नाही. आता सांगा, हिरण्यकशिपू जिवंत आहे का मेलेला आहे? आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जास्त डीप मध्ये जाण्यात काही अर्थ नाही. आत नाही, बाहेर नाही. उंबऱ्यावर मारला, दिवसा नाही, रात्री नाही, संध्याकाळी मारला. हात अस्त्राने नाही, शस्त्राने नाही, नख्याने फाडला. 12 महिन्यातल्या 1 महिन्यात नाही, खास 1 महिना तयार झाला. त्याला म्हणतात अधिक मास. कोणासाठी तयार झाला? जावई. अधिक मास कोणासाठी? हिरण्यकश्यप. मला तुम्हाला जावयाला हिरण्यकश्यप नाही म्हणायचं बरं का. विठ्ठल विठ्ठल अधिक महिन्यामध्ये. आणि न मृगम, कारण भागवत वर्णन करतात, सभे सभाया मृगम न मानुषम. अशी आकृती तयार झाली. पशुही नाही, मनुष्यही नाही, देवता नाही, राक्षस नाही. अर्धा नर, अर्धा सिंह. नरसिंह आणि हिरण्यकश्यप फाडला. सांगायचं तात्पर्य एवढंच, किती टाळण्याचा प्रयत्न केला म्हणजे टळेल. बरं, आपले पूर्वज थांबले का? बाबा, तुमचं वय किती आहे? आता तुम्ही 1 नंबर बसले. आता तुम्ही सापडले मला. दादा माळकरी आहे, माझी या जातीचे मज भेटो कोणी. किती वय आहे तुमचं? 76 वर्ष वय बाबांचं. भरपूर आहे. आताचे लोक 50 पर्यंत पण जात नाही. बाबा, तब्येत कसं काय? तब्येत चांगली का? एकदम ओके. मग तुमच्या वडिलांची तब्येत कसं काय? गेले. मग आजोबाचं काय चाललं? आजोबा. आणि मग पंजोबा कसं काय? गेले. म्हणजे पंजोबा आजा मेला पंजा मेला बाप बसला गेला. बाप बसला गेला. देखत देखत ना तू बंबू तो ये कैसा झाला. देखत देखत ना तू बंबू तो ये कैसा झाला. देखत ना तू बंबू तो ये कैसा झाला. देखत देखत ना तू बंबू तो ये कैसा झाला. उठा उठा वागा पाणी भयाले मोठे. अंधारी वाचोली तुझा माई मोठे. उठा उठा वागा पाणी भयाले मोठे. अंधारी वाचोली तुझा पंजोबा गेले, आजोबा गेले, वडील गेले. आता नंबर कोणाचा आहे? माझा. म्हणजे
फक्त त्यांच्यावर जायचं नाही आपल्याला, आपले पंजे गेले, आजे गेले, बाप गेले, नंबर कोणाचा आहे आपला म्हणायला कसं तरी वाटतं, पण नंबर आपलाच आहे. काहीच म्हणजे त्याच्यामध्ये बदलच नाही, नंबर लागणारे सगळे गेले. उठा 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 पाठी भयाले मोठे, लागलाय सारखा मागे लागला, इतका मागे लागला की मागच्या पावलावर पाऊल देऊन काळ आपल्या मागे. क्षणाक्षणाला घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, सारखा मागे लागला. एक जण मला लागला, अगदी कातवल्यासारखा मागे लागला. एक जण मला म्हणाला, आम्ही नेमकं त्याचं बिघडवलं काय? कोणाचं? काळाचं. आम्ही नेमकं केलं काय? इतका मागे लागला, इतका मागे लागला. आता एक प्रश्न मला विचारायचा आहे, सगळ्यांनाच घेते कॉमन. तुमच्या खिशात 10,000 रुपये आहे का? कोणाच्या वर हात करा बरं. कोणाच्याच नाही, समजायची आहे आपल्याला. खिशात किती आहे? 10,000. कीर्तन झालं, मस्त जेवण केलं. आता घरच्यांनी सांगितलं येवल्याला जाऊन काहीतरी सामान घेऊन या. आता खिशात 10,000 आहे. बाजारामध्ये गेले, गल्लीत घुसले. गल्लीत घुसल्यानंतर आता एक जणाने पाळतच ठेवली की यांच्या खिशात त्याला माहिती किती आहे? 10,000 आहे. गल्लीमध्ये घुसले, पाळत ठेवली. हे गर्दीत घुसले, तोही यांच्या मागे घुसला. आता त्याला आयडिया आहे खिसा कापण्याची, आपल्याला जमणार नाही ते, पण त्याला बरोबर जमतंय. त्याने अलगत काय केलं? खिसा कापला. खिसा कापला, पण ज्याचा कापला त्याला कळालं. आता कळाल्यानंतर याने काय करायला पाहिजे? हो बरं झालं, मला जड झाले होते. काय करायला पाहिजे? काय करील हो? म्हणून का धन्यवाद धन्यवाद नाही, तो काय करील? चोर चोर चोर, धरा धरा, पकडा पकडा. तो पळाला की हाताच्या मागे पळणार. तो गाडीवर पळतो, हा पायी पायी पळतो, पण मागे पळतो. आता 10,000 रुपये त्याने नेले, हा मागे पळतो. मग का पळतोय? त्यानं काय केली? याची चोरी केली. तसा काळ सुद्धा आपल्या मागे लागला, कारण आपण सुद्धा काळाची काय केली? म्हणा म्हणा, काय केली? चोरीच केली. कारण शरीर माझं 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 कुठून आणलं? तुझं असतं तू दात पडू दिले असते का? तुझं असतं तर तुला मग मेहंदी लावून केस काळं करायची गरज पडली असती का? तुझं असतं तुला 4 डोळे लावायची गरज पडली असती का? पण माझं माझं करतो, वास्तविक आपलं आहे का? देह हे काळाचे, वास्तविक महिला मंडळी साधा नियम आहे. पाहुणे आले, कीर्तन झालं, तुमचं घर जवळ आहे, तुम्ही म्हणले चला आम्हाला चहा प्यायला, म्हणशाल का? चला चहा प्यायला. पाहुणे आले, घरामध्ये पण नेमकं साखर नाहीये. मालक किराणा आणायला गेलेले, पण आता साखर नाहीये. पाहुणे तर बसलेले, मग काय करायचं? त्यावेळेस महिला मंडळी घराची चव नाही घालत. नवऱ्यासंग किती भांडतील, पण पाहुण्यांपुढं नाही भांडत. मग काय करायचं? ते घरात लहान जे पोरगा असतं, पोरगी असते, बोलवते, काय म्हणले? मागच्या दाराने जा आणि आंटीकडून साखर घेऊन ये.
मागच्या दाराने जाय आणि साखर घेऊन ये. मग ते मागच्या दाराने जातं, साखर घेऊन येतं. पाहुण्यांना माहीत नाही साखर घरची आहे का मागितलेली आहे. ते चहा पितात आणि निघून जातात. थोड्या वेळाने मालक येतात. येताना ते साखरेचा कट्टाच घेऊन येतात. नको सारखी सारखी आणायला. कट्टा आणतात, घरात आणून ठेवतात. आता महिला मंडळी शेजारणीने आपल्याला साखर दिलेली आहे. मग आता नवऱ्याने गोणी भर आणलेली आहे. मग आता तिची द्यायची का बुडवायची आहे? परत जायचंय बरं का मागायला, गोणी संपू शकते. काय करायची? तिची द्यायची. हा साधा नियम आहे. तोच नियम इकडे वापरायचा आहे. देह हा पाचांचा, आणिला उसना, शेखी ज्याचा त्याशी देणे आहे. आणलेलाच आहे ना. मग माझं ज्याने दिलाय त्याच्या कामासाठी थोडासा घातला तर काय बिघडलं? तुम्ही जर पेट्रोल पंपावर जाता पुरुष मंडळी, पेट्रोलमध्ये आणि डिझेलमध्ये 10-9 रुपयाचा फरक असतो, 10-15 रुपयाचा, आहे की नाही? आता पेट्रोल महाग आहे आणि डिझेल स्वस्त आहे थोडंसं. आता तिथे गेल्यानंतर मग वाचलं याने पेट्रोल 100 रुपये आणि डिझेल 85 रुपये. मग आता हा म्हणाला महागाचे जरा पेट्रोल, असं करू गाडी डिझेलच टाकून घेऊ. याची गाडी पेट्रोल आहे, हा म्हणाला महाग आहे मग डिझेल टाकू. पेट्रोल गाडी डिझेल टाकून जमन का? काय होईल? खराब होईल गाडी. किती हजाराची आहे? 50, 60, 70, 80, 1 लाख. पण त्याच्यात 15 रुपयासाठी, 15 रुपयाची बचत करण्यासाठी जर डिझेल टाकलं तर काय होईल? खराब होईल. कारण ती कितीची आहे? 1 लाखाची आहे. ही कितीची आहे? कितीची आहे? याच्यामध्ये काही वतायचं, उठलं का वत, उठलं का वत, मारगुळण्या वत. एक पार्ट गेला ना तेव्हा आपल्याला याची किंमत कळते. ज्याचा एखादा हात तुटलेला, एखादा डोळा गेलेला, एखादा पाय गेलेला आहे, त्याला विचारा कसं वाटतं बुवा. फार अनमोल आहे आणि त्याने ते दिलंय. त्या कार्यासाठी आपल्याला ते थोडं खर्च करायचंय. अख्खी जिंदगी काय लावायची गरज नाही. कामही करा आपले. आपलं काम बघून आपल्याला परमार्थ करता येतो. देवी दिला दे भजन गोमटा, देवी दिला दे भजन गोमटा, देवी दिला दे भजन गोमटा, देवी दिला दे भजन गोमटा. तोया झाला माटा बाजिकेचा, तोया झाला माटा बाजिकेचा, देवी दिला दे भजन गोमटा, देवी दिला दे भजन गोमटा. तोया झाला माटा बाजिकेचा, तोया झाला माटा बाजिकेचा, देवी दिला दे भजन गोमटा, देवी दिला दे भजन गोमटा. दोन्ही आपल्याला साधायचंय. प्रपंच करून परमार्थ साधणे हा जीवनाचा अर्थ आहे आणि म्हणून ते आपल्याला साधायचंय. आणि त्यासाठी आपल्या जीवनामध्ये योग्य व्यक्तीची मार्गदर्शन असणं ते फार गरजेचं असतं. आणि त्यासाठी तुकोबरायांची एक सुंदरशी कोटी सांगितली. मग आपण लगेच पुढे उरकणार आहे. समजा प्रत्येक गावामध्ये एक खळ असतो. काय असतो? खळ. खळ म्हणजे का ज्याच्या अख्ख्या गावाला ताण राहतो. दुष्ट माणूस, खळ वृत्तीचा माणूस. खळ जसे आपण पहिले पताक्या चिटकवायला खळ करायचो, पताकी फाटती पण खळ निघत नाही, असे ते खळ. पताके फाटून जाती पण खळ काय निघत नाही. असा प्रत्येक गावात खळ असतो की तो अख्ख्या गावाला वैताग देतो. लोक म्हणतात देवा आपण रंगा उचल पटकन, आम्हाला नाही, याला उचल. इतका याने ताण दिला गावाला. प्रत्येक गावात खळ असतो. एखादा इतका वैतागतो, तो म्हणतो काय करावा. त्यावेळेस महाराजांनी 3 उपाय सांगितले. फार त्रास देतो, फार त्रास देतो. काही काळ माणूस सहन करू शकतो, पण सहन करण्याची कॅपॅसिटी जर संपली, लईच ताण द्यायला लागला, अशी बाई मागं सारायची. ज्यांच्या हातात असतील बांगड्या त्यांनी मागं घ्यायच्या. तुमच्याकडे काही नाही, तुम्ही फक्त बाई मागं सारायची. खाड दिशी त्याच्या काय करायची, ठेवूनच द्यायची, चांगली ठेवून द्यायची त्याच्या, कारण लई ताण देतोय तो. ठेवून दिले. पण महाराज अहो किती मारा त्याला, पण काय सुधरत नाही. सगळं करून पाहिल्याशिवाय तो ताकदवर आहे हो, आम्हाला नाही जमणार. मग दुसरा उपाय करावा तो त्याग देशाचा त्या. तो ज्या गावामध्ये राहतो ते गाव सोडायचं आणि दुसऱ्या गावाला राहायला जायचं. तुम्हाला पण कसं काय जमन, आमची शेती वाडी घर परिवार बंगला सगळं तिथं, एका माणसामुळे एवढं सोडून जायचं नाही जमायचं. मग मला तिसरा उपाय काय म्हणले, तो खळ
ज्याला घाबरतो त्या खळावर ज्याचं वर्चस्व आहे, ज्या खळाचं त्याच्या पुढे काहीच चालत नाही, अशा बलवान माणसाला शरण जायचं आणि मग त्याला शरण गेलं की हा खळा आपोआप काय होतो, नियंत्रणात राहतो. हा झाला गावातला नियम. इकडे परमार्थात हाच नियम आहे. कोणता? म्हणजे काळ आमच्या मागं लागला, इतका मागं लागला की ऐकायला तयार नाही. महाराज म्हणले साराबाई मागन द्या काळाच्या मुस्काडीत. तुका म्हणे काळा हना तोंडावरी, भाता भरा हरी रामबाने काळाच्या तोंडात ठेवून द्या. मग जमतंय का बघा, जमतंय का? काळ न्यायला आला की बाई माग साराची ठेवूनच द्यायची, नाही जमणार. चला दुसरा उपाय करू. करावा तो त्याग देशाचा. त्या ज्या गावात मृत्यू येतो ना त्या गावात राहायचंच नाही, ते गाव सोडून जायचं, दुसरीकडे जायचं. आता तुमच्या गावात लोक मरते का? आता कीर्तनच कायच आहे म्हणले. आता याला सुरूच आहे तुमच्याकडं मराठे, तिकडे जाऊन उपयोग नाही. आमच्या वारीला काय येऊ नका, आमच्याकडे बी मराठ्याचे. आता हे पडे गावचे यांच्याकडे मराठ्याचे, तुमच्याकडे मराठ्याचे. असं गाव कोणते बा तिथं लोक मरत नाही, तिथं आम्ही राहायला जाऊ. मला ती एकच आहे. जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा. देव देईला विसावा, देव देईला विसावा, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा, जाऊ देवाची या गावा. एकच गाव आहे म्हणजे ब्रह्मापुरी वास, आणि तिथं देहाला नाश नाही. म्हणजे ब्रह्मपुरीला राहायला जावं लागेल. चला मग आता हाय तयारी. ते म्हणले बाबा एवढं सोडायचं आणि ब्रह्मपुरीला जायचं? नाही नाही नाही. सगळ्यांना वाटतं देव आमच्या घरी यावा, वाटतं का? देव आमच्या घरी यावा आणि आपण देवाच्या घरी जावा, ते म्हणजे ते जमणार नाही. मग तिसरा उपाय सांगितला जसा त्या खळाच्या बाबतीत, की खळ ज्याला घाबरतो, खळावर ज्याचं नियंत्रण आहे, जो खळापेक्षा बलवान आहे, अशाला शरण जायचं. इकडे सुद्धा तेच करायचं. काळ ज्याला घाबरतो, मृत्यू ज्याला घाबरतो, मृत्यूचं ज्यांच्या पुढे काही चालत नाही त्यांना शरण जायचं. आणि जगद्गुरु तुकोबरायांनी तोच समन्वय साधला. आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणले जे मृत्यूच्या भयाचं माझं जे ओझं आहे ना, ते मी अशाच व्यक्तीच्या खांद्यावर दिलं. शेवटचं तुका म्हणे माझे माझे, तुका म्हणे माझे माझे, तुका म्हणे माझे माझे, तुका म्हणे माझे. तुम्हा संता वारी वारे, तुम्हा संता वारी वारे, ऐसी कळवळ्याची जाती जाती, ऐसी कळवळ्याची जाती. तुम्हा संता वारी वाजे, तुम्हा संता वारी वाजे, ऐसी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. तुकोबरायाने मृत्यूच्या भयाचं जे ओझं आहे, तुकोबराय म्हणतात तुका म्हणे माझे, तुम्हा संता वरी ओझे. म्हणले संतांवर का? संतांना काळ काही करत नाही का? महाराज म्हणले जगा काळ खाये, आम्ही माथा ढिला पाय. अरे काळ काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबतो. संतांपुढे काळाचं काहीच चालत नाही. आणि म्हणून संतांची शरणागती करावी. आणि संतांच्या शरणागती करण्यासाठी पहिला उपाय आपल्याला करायचा आहे, एकदा सर्वांनी मिळून मोठ्याने भजन करायचंय. हात वरती करायचे सर्वांनी. येड्या बाबळीच्या येड्या फांट्या नाही, सरळ. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
विठोबा रखुमाई हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हवा 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 आता सर्वांनी वरती केलेले हात खाली घ्या. आधीच घेतले का? ते म्हणले तुम्ही किती हुशार असा, आम्ही तुमच्यापेक्षा एक पाऊल पुढेचे. नाही, मला वाटलं वरती घ्यायला एवढं. जगद्गुरु तुकोबराय ह्या सांगतात आणि म्हणून सर्व जे ओझं आहे मृत्यूच्या भयाचं ते संतांच्या चरणावरती घालायचं. एक जणाने विचारलं, महाराज संत आमचं हे ओझं त्यांच्या खांद्यावरती घेतील का? किंवा घेतील तरी त्या पाठीमागे काय कारण असेल? कोणत्या कारणाने घेतील? काय संबंध आहे त्यांचा? कारण संबंध जर जोडला तर व्यवहार हा लवकर होत असतो, चांगल्या पद्धतीने होतो. आणि म्हणून संतांशी तुम्ही कोणता संबंध जोडलाय, संत का कार्य करतील, कशासारखं करतील, तर त्यावेळी जगद्गुरु तुकोबरायांनी उपमा दिली की संत हा सगळा भार उचलतील. कारण संतांच्या ठिकाणी मातृत्वाचा भाव आहे. जो भाव आईच्या हृदयामध्ये लेकरासाठी आहे, तो भाव संतांच्या हृदयात साधकासाठी आहे. आणि ज्याप्रमाणे लेकराचं हित व्हावं हा उद्देश आईच्या चित्तात असतो, त्या पद्धतीने साधकाचं हित व्हावं हा उद्देश संतांच्या हृदयात असतो. म्हणून संतांना मातृत्वाची उपमा दिली. अभंगाचं प्रथम लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे मामुलीचे चित वाहे मामुलीचे चित ऐसी कळवळ्याची नाती ऐसी कळवळ्याची नाती ऐसी कळवळ्याची नाती ऐसी कळवळ्याची नाती वाहे माऊलीचे चित ऐसी कळवळाची दाती ऐसी कळवळाची दाती ऐसी कळवळाची दाती ऐसी कळवळाची दाती. जगद्गुरु तुकोबराया सामान्य नात्याला उपमा देत नाहीत, तर जगद्गुरु तुकोबराया मातृत्वाची उपमा देतात. फक्त मोजून 5 मिनिट मी तुमचे घेणार आहे, कारण आता बरेच गाड्या दिसायला लागले. कुठल्याही नात्याची उपमा नाही, फक्त मातृत्वाची उपमा. का तर जगात उदाहरण देण्यासाठी
जगात उदाहरण देण्यासाठी आई आणि लेकराच्या नात्याशिवाय दुसरं नातं नाही। एक उपमा त्याची जगद्गुरु तुकोबऱ्यांनी फक्त दिली आहे, कारण आई हे असं व्यक्तिमत्व आहे की लेकराने तिची हेळसांड करू द्या, लेकराने तिच्याकडे न पाहू द्या, लेकराने काहीही न करू द्या, पण निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती जगामधली कुठली असेल तर ती एक आई आहे। इतका बळ येतं त्या आईमध्ये। आपण सर्वांनी इतिहास श्रवण केलेला आहे। दूध विकायला गडावर गेली, दूध विकायला गडावर गेली, गडाचे दरवाजे बंद झाले, गडाचे दरवाजे बंद झाले। सामान्य गवळ्याच्या घरची एक ती स्त्री आहे, दुधाचा धंदा करते, दूध विकते, दरवाजे बंद झाले, अनेक विनंती करून दरवाजे उघडले नाही, पण पाळण्यामध्ये घरी तान्ह लेकरू आहे, अंगावरचं दूध पितंय। जर मी घरी गेले नाही आणि जर त्या लेकराला जर मी दूध पाजलं नाही तर माझं लेकरू किती व्याकुळ होईल। मग काय करावं लागेल? काही करावं लागलं तरी करेल। डोकून बघितलं, एक बुरुज दिसलं आणि त्या गडाचा बुरुज तिने अख्ख्या रात्रीत उतरला। अंगाला खरचटलं, पाय जर निसटला तर मृत्यू आहे, पाय जर निसटला तर मृत्यू आहे, मरणार आहे, मरण फिक्स आहे, पण तरी लेकराच्या ओढीनं बुरुज उतरला, गड उतरली, घरी गेली, बाळाला दूध पाजलं। दुसऱ्या दिवशी जेव्हा छत्रपती शिवाजी राजांना ही बातमी कळाली तेव्हा पुन्हा राजांनी तिला दरबारामध्ये बोलावलं, साडी चोळी दिली, आता हातामध्ये लेकरू आहे। जो बुरुज उतरली तिथं राजे तिला घेऊन गेले आणि तिला सांगितलं, आम्ही असं ऐकलंय की तू हा गड रात्री हा बुरुज तू रात्रीत उतरलीस। ती म्हणाली, होय राजा, माझं लेकरू घरी होतं आणि लेकराच्या ओढीनं उतरले। राजांनी सांगितलं, ठीक आहे तू रात्री उतरली, पण आमची अशी इच्छा आहे की आमच्या देखता तू पुन्हा एकदा इथून उतरून दाखव, पुन्हा उतर। तिच्या हातामध्ये आता तिचं लेकरू आहे। तिनं खाली डोकावलं आणि राजानं म्हणाले, राजा मला भ्याव वाटतंय, मी उतरू शकत नाही। काय म्हणाले? मला भ्याव वाटतंय, आता मी उतरू शकत नाही। राजांनी सांगितलं, पण रात्री तर तू उतरली ना, मग आता काय भीती वाटते? रात्रीच्या अंधारात तुला भीती वाटली नाही? तिनं सांगितलं, महाराज रात्रीच्या अंधारात तिथून जे उतरली तिचं बाळ घरी होतं आणि ती एका भुकेल्या बाळाची आई होती। आता बाळ माझ्या हातात आहे, त्याच्यामुळं मला भीती वाटते। ही आई आहे। आई अशी आहे आमच्या महिला मंडळींसाठी, तर आई अशी आहे की माहेरला गेलं ना, माहेरला जाताना पिशवी मोकळी जाते आपली, काय नाही एक बिस्किटचा पुडा नेतो आपण, काहीच नाही नेत, पण आई अशी आहे की येताना पिशवी जर घडी येऊन उघडली तर 4 वांगे, 2 बटाटे, 2-3 कांदे, 2-4 चवळीच्या शेंगा, वालाच्या शेंगा, कांदे, ज्वारी, बाजरी काहीतरी निघतंय पिशवीमध्ये। पिशवी जोपर्यंत भरून येते ना तोपर्यंत समजायचं हिची आई जिवंत आहे। ज्या दिवशी पिशवी मोकळी यायला लागली ना समजायचं हिची आई गेली। पिशवी म्हणजे फक्त ती वस्तू, म्हणजे फक्त व्यवहार आहे, त्या पाठीमागं आई आपलं प्रेम त्या लेकीला पाठवत असते। कारण माहेरात जागा तोपर्यंत, जोपर्यंत माहेरात आपली आई आहे, आई गेली म्हणजे सगळं काही संपलं। आई अशी गोष्ट आहे तोवर कळत नाही, गेली तर मिळत नाही। ती वात्सल्याची मूर्ती आहे, म्हणून तर जगद्गुरु तुकोबऱ्यांनी तिला घेतलंय उपमा देण्यासाठी। इतर कुठलंच नातं जगद्गुरु तुकोबऱ्यांनी निवडलं नाही। आई गेली ना त्यानं समजायचं आपल्या जीवनातलं सुख जे आहे ते नष्ट झालं, किती म्हणा तुम्ही, पण आई गेली। लोक म्हणतात आम्ही तुझ्या आईसारख्या आहे, आईसारख्या 1000 होतील पण आई नाही होत, कारण आई ही हाक आम्ही मारायची कुणाला? सोडून गेली आई मायले कराला, आई 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 हाका मारू कुणाला, आई आमच्यासाठी तू कष्ट केले फार, सोडून गेली आई सारा परिवार, मुले मुली रडत बसती एका कोपऱ्याला, आई 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 हाका मारू कुणाला। एक जीवनात अशी पोकळी निर्माण करून जाणारी व्यक्ती मातृत्व आहे, निस्वार्थ प्रेम करणारं मातृत्व आहे। आज रक्त भेटतंय 250 रुपयाला, पण आपल्यासाठी हंडावर रक्त वाहणारी फक्त आई आहे। 1 गुंठा जागा घ्यायची, रोडच्या कडेला लाखो रुपये मोजावे लागतात, 9 महिने तिच्या पोटात जागा देणारी फक्त आई आहे। चितेमध्ये आपल्याला लोकांनी नेऊन जाळलं की आपलं सगळं शरीर जळतं, कपडे जळतात, त्वचा केस सगळं जळतं, पण आपले हाडं जळत नाही, कारण त्या हाडांना बळकट व ताकद देणारं जे कॅल्शियम आहे, जे दूध तिने पाजलंय ते देणारे फक्त आई आहे। म्हणून सगळं करायचं, पण आईने जे आपल्यावरती ऋण केलंय, उपकार दुधाचे बाळा तू विसरू नको लडी बाळा, उपकार दुधाचे बाळा तू विसरू नको लडी बाळा, आईचा लाडाची भाळा
उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा, एवढं ऋण करणारं मातृत्व आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराया सांगतात लेकुराचे हित, ज्याप्रमाणे लेकराच्या हिताचा विचार आईच्या हृदयात आहे, ज्या प्रकारे आई कळवळा तिच्या हृदयामध्ये आहे, पोटामध्ये भार वाहते, पण लेकराचं हित जोपासते. त्या पद्धतीने संत मंडळी सुद्धा आपल्याला पोटात घेतात, आपला स्वीकार करतात आणि त्या मृत्यूच्या भयापासून आपल्याला बाजूला सारतात. म्हणून केवळ संतांना आपल्याला शरण जायचंय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली.